पुसदसह राज्यात 500 रुपयाच्या बनावट नोटांचं सुळसुळाट. सध्या राज्यातील विविध भागांमध्ये 500 रुपयाच्या बनावट डुप्लिकेट नोटा आढळून येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातही अलीकडे काही ठिकाणी बनावट नोटा सापडल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. पुसद शहरातील किरकोळ व्यवहार, बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये अशा बनावट नोटा आढळल्याने पोलीस प्रशासन आणि बँक यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी व्यवहार करताना अधिक काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आले. 500 रुपयाची बनावट नोट कशी ओळखावी? 1. महात्मा गांधींचा फोटो. खऱ्या नोटेवर गांधीजींचा फोटो स्पष्ट आणि उठावदार असतो. बनावट नोटेवर फोटो फिकट किंवा धूसर असतो. वॉटरमार्क, पाण्याची छाया ज्याला म्हणतात, प्रकाशात धरल्यावर गांधीजींचा फोटो आणि 500 रुपये स्पष्ट दिसून येतात. बनावट नोटेत वॉटरमार्क अस्पष्ट किंवा नसतोच. सिक्युरिटी थ्रेड, मधोमध असलेला धागा हिरव्या ते निळ्या रंगात बदलतो, तर बनावट नोटेत रंग बदल होत नाही. मायक्रो लेटरिंग, RBI इंडिया, भारत अतिशय बारीक अक्षरात स्पष्ट दिसून येतात. बनावट नोटेत मात्र अक्षरे धूसर आहेत. स्पर्शाने जाणवणारा उठाव, गांधीजींचा फोटो, अशोक स्तंभ, RBI सीलवर उठाव, मात्र बनावट नोट सपाट वाटते. कागद व रंग, खऱ्या नोटेचा रंग हा दगडी स्टोन ग्रे सारखा असतो, तर बनावट नोट खूपच चमकदार किंवा फिकट. बनावट नोट मिळाल्यास काय करावे? नोट वापरू नका, इतरांना देऊ नका. जवळच्या पोलीस स्टेशन किंवा बँकेत जमा करा. नोट कुठून मिळाली याची माहिती द्या. जाणून बुजून बनावट नोट वापरणे हा देखील गंभीर गुन्हा आहे. कठोर शिक्षा व दंडाची यासाठी तरतूद आहे. पुसद पोलिसांचा अप्रत्यक्ष इशारा. पुसद शहरातील नागरिकांनी मोठ्या नोटांचे व्यवहार करताना काळजी घ्यावी. संशयास्पद नोट आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं. जनहिताचे आवाहन. पुसदसह ग्रामीण भागातील व्यापारी, रिक्षा चालक, शेतकरी व नागरिकांनी 500 रुपयाची नोट स्वीकारताना तपासणी करावी. थोडीशी सावधगिरी मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकते.